तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण चाललोय एका विशिष्ट अशा ठिकाणी. तर आज आपल्यासोबत आहेत खास पाहुणे, दीपक सर, ऋषी आणि विजय दिसतोय ना. हा, विजय. सो आज कुठे जातोय हे तुम्हाला लवकरच कळेल. सो पहिल्यांदा आपण जातोय, एक ओळखीचाच माणूस आहे त्याला पिकअप करायला. चलो. तर आपल्यासोबत अजून एक मेंबर ऍड झालेला आहे आणि आता आपण चाललोय सटमट वाडीमधून डायरेक्टली बांदा मार्केट. आता बांदा मार्केटला का जातोय हे तिथे जाऊनच कळेल. अरे काल नीतच दाखवलं आम्ही. बेस परत सांगायला. दिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागनांत स्वप्नात आले माझ्या, स्वप्नात आले माझ्या. हे तुला हे सेपरेट पाहिजे होते का कलेजी? कलेजी वेगळी की भाजी किती? एवढे आहेत ना, अर्धा किलो घेऊया. अर्धा किलो. चिकन 2 किलो हव्या. हो, नेट 2 किलो. त्याच्यात मानेकडचा भाग नको. आणि कलेजी मिळतील. पाव किलो किती? पाव किलो द्या मग ती. अर्धा किलो पेटा. हा पेटा अर्धा किलो. अर्धा किलो कलेजी आणि पारी अर्धा किलो द्या. हो, जाऊन येते भाजी आणि घेऊन येते. करून ठेवा. होय, क्वांटिटी कमी ठेवता. पेटा. हा, पेटा कमी ठेवा. जरा जास्त पारी बघा, कमी टाकू मिळत तर. हा हा, चला ठीक आहे. हा चला. बांद्यातील भाजी मार्केटमध्ये आणि आता आमचे शेट टोमॅटो घेत आहेत. टोमॅटो काय लागतील? कांदे एक समथिंग. कांदे कोथिंबीर लागेल. हा, ते विजय खास कांदे सॉर्ट आउट करतोय. तर भाजी घेतलेली आहे, मीठ घेतोय. आणि आमचे शेफ, मास्टर शेफ. मसाला रवला ते चिकनवाल्याकडे असेल मसाला. चिकनवाल्याकडे मिळेल ना. हां, कांदा लसूण कोणाकडे मिळतं? मार्केटात मिळतं. चला तर ते घेऊया. मिठातच शिजवायचे. चलो. सगळं झालं ना, भाजी ओके, डन. भजी मस्तपैकी आमलेट पाव मागवलेले आलेले. चिकन पाव यायचा आहे. तर फायनली आपण हरिहरा रिसॉर्ट मध्ये आलोय. 5 स्टार रेटिंग. 5 स्टार रेटिंग सांगा हरिहराचं. 5 स्टार. ग्रेट की सर्विस और उसका हॉस्पिटॅलिटी. तर तुम्ही नक्की विजिट द्या. नक्कीच हरिहरा
एकदम बेस्ट फॅमिली सिक्युरिटी दाखव. सिक्युरिटी बघाल तर. आता आम्ही हरियाला रिसॉर्टवरून निघालोय. कुठे जातोय आपण? निकोल रिसॉर्ट. कंटिन्यू आहे तसंच आहे रे. हा कसला बघू शकता टिल आवाज येतोय. तर आता आपण गाडी चेंज केलेली आहे. माझा उघडा आहे. नाही बाहेर काढ आणि लोड करा परत. हा आपण हा ओके ऑटोमॅटिक लॉक होईल तो. झाला. खूप दिवसाने ओमनी चालवायला किती मजा येते. ते गिअर घालायला पडत नाहीत ना. हे मस्त वाटतं बाई ते. जाऊ माशाचा फेस्टिवल हा. कॉन्फिडेंट आहे जरा. काय रे म्हणजे असा कॉन्शियसली कॉन्फिडंट आहे. आता बघ हाईट मुळे आणि अशी गाडी वाटते रे. याच्यात तुला दिसलं का? बोलता काढताय का कोल्झरचं मंदिर? बघा कसं येतं तुमच्या ह्याच्यात. इथे आपल्याला कोल्झरचं मंदिर दिसतंय. सो हा उगाड्याचा रस्ता आहे. सुंदर असं कोल्झरचं मंदिर. थँक्स टू 17 Pro ओनर. कालेश्वर हे आहे कोल्झरचं ब्रिज. तर आता आपण जातोय सिक्रेट प्लेसला. सो आपण कार जी आहे ती पार्क केली आहे आमच्या घरी आणि आता आपण बाईक घेऊन पुढे ऑफरोड करत करत पुढे जातोय. चलो चला पुढे. गायब. तर इथे थोडाफार अंदाज येईल आपण कुठे जातोय ते. सो हिमालयन होय बरं सगळ्यांचे. हां म्हणून तरी जेव्हा पावसात जे किती पुढे घ्या. थोडं वॉटर क्रॉसिंग लागलंय. सो ऋषी कसा एक्सपिरियन्स? ABS याच्यात मारलो का ब्रेक पाडतोच लागता पहिलं. उतरावा हा एक मिनिट भाई आता उतरा. केलंय जाऊन दे पुढे घराकडे जाऊन दे. गाडी उतारा आणि आमची गाडी अशी लाईली मस्त. प्रवाग एक नंबर आहे. एखादा फक्त बारीक सारीक सामान लागतं तर जाऊन आणला का काम झालं. तर काय एक नंबर एक्सपिरियन्स.
सर कसं वाटलं? हा सुंदर. कोकण झंस्कार. झंस्कार व्हॅली ऑफ कोकण. वेलकम टू झंस्कार व्हॅली ऑफ कोकण. सो आपण कोकणामधील झंस्कार व्हॅलीमध्ये आलोय. वेलकम टू झंस्कार ऑफ कोकण. इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही. सी द व्ह्यू. मार्गस्थव हा खतरनाक एक नंबर. शुभम गवास थँक्यू फॉर दिस अमेझिंग लोकेशन. आमचे शेफ यांनी टू व्हीलरची व्यवस्था केली. तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता इथे यायचं असेल तर. टू व्हीलरचे सगळे आहेत शुभम. तर शुभम रेंटने गाड्या भेटतील. रेंटने गाड्या भेटतील. ओके बाय बाय. काजूंना मोहर आलेला आहे. सो ही काजूचा मोहर दिसतोय आपल्याला. कौस्तुभ कॅमेरा वगैरे आणलेला आहे. कदा बर्ड वगैरे दिसला तर मोठी लेन्स घेऊन आलं. सो मेन स्पॉटला आपण पोचलेलो आहोत. आपण भरपूर वेळा इथे येऊन गेलेलो आहोत. कसं वाटलंय? अप्रतिम जागा आहे आणि फर्स्ट इम्प्रेशन खूपच सुंदर आहे. आणि इथे येण्याचं पण खूप छान आहे. ऑफ रोड. तर जस्ट तुम्ही पोचलेला आहात. अजून मेन स्पॉट बघितला नाही आहात. अच्छा, हा मेन स्पॉट नाही. ऋषी काय वाटतंय? कसं वाटतंय तुला डिसेंबरातली ट्रिप? खूप सुंदर. इथे येण्याचा स्ट्रगल ऑफ रोड आणि खूप वर्षानंतर मी अशी जागा बघितली. म्हणजे मी लहानपणी माझ्या गावी जायचो पण तसा इतका नाही येतो. हा तर जबरदस्तच आहे. जबरदस्त एक नंबर. येण्याचे श्रम हे झाले म्हणजे सफल. तरी तुम्हाला आम्ही टू व्हीलरने आणलं नाही तर तिथून खालून चालत यावं लागतं टोटली. नदीने. हा नदीने. असं नाही आहे एरिया. जरा पाय सांभाळून वगैरे यावं लागतं. सो हे जे काय करतात ते नको आहे इथे. प्लास्टिक. अरे डायरेक्टली आपण मेन स्पॉटला आलोय. आम्ही तिथे टेंट लावलेला. हां तिथून उडी मारलेली आहे. तो व्हिडिओ आहे तो रीलचा. 4 वर्षापूर्वी मी आलेलो इथे. सो तिथे टेंट लावलेला आणि तिथून खाली म्हणजे इथे राहायला होतो आम्ही. 3 जण राहिलेलो. आठवतंय मला. फोटोज पण घे. येस. सगळ्यांचं एक असं ते टोपण पण घेतलं की फोटो घ्यायला पाहिजे. घेऊया की तिथे वर जाऊया. सावकाश आहे रे. ये ना इथून ये. हां आरामात या. पाय घसरू शकतो. घेऊ का ते? नको नको उडी मार. हळू पाय टाका. हळू तू बाजू. हळू. हा असं. वो हो बगळेश बाय. बगळेश भाई तिथे बसलाय.
इथे क्रॉक्स चालणार नाही, मला वाटतं नुसत्या पायाने जावं लागेल. सो रिस्की आहे. खरं सोना गावा चलो खरं आम्ही ऐसर आग केली आणि हय बसलेलो विवेक टेंट मध्ये. विवेक आठवता काय? भारी एक्सपिरियन्स होतो. एकाच दिवशी आम्ही 3 एक्सपिरियन्स केले, म्हणजे 3 ऋतूचा एक्सपिरियन्स केलेला तेव्हा. सकाळी हिवाळा, पाऊस पडले. आणि सकाळ पुढे पाऊस. नाईस. लाकूड तोड्या खास आम्ही कुठून मागवल्या रे? बाबुरवाडी. बाबुरवाडी आणि अर्धा तो आता राहतो सटीत. पाणी ये टेक्नोलॉजी इंडिया के बाहर नहीं जानी चाहिए. ओके. आत्ता आपल्याला एक फुलपाखरू मिळालंय. सुंदर असं फुलपाखरू आहे. रेअरली आपल्याला म्हणजे नदी किनारीच मिळत आहे. थोडं इथे क्लोज नाही, व्ह्यू फाइंडरकडे जात. इथे बऱ्यापैकी बटरफ्लायची ऍक्टिव्हिटी दिसते. फुलपाखरं तरी इथे बसलंय, सो दिसेल तुम्हाला. दिसतंय का? आता क्लिअर दिसेल. विजय हाय योग बरा होय. ऋषी ओ ऋषी इधर इधर सर, दीपक सर इकडे इकडे. इकडे बारीक पोरग्यांसाठी, लहान मुलांसाठी स्विमिंग पूल आम्ही इथे ठेवलेला आहे आंघोळ करायला. लहान मुलं बघू शकता तुम्ही इथे. पाणी भरताना इथे सर भिजव. एवढं क्विक आहे बटरफ्लायची. अजून एक बटरफ्लाय आलेला आहे, तुम्हाला दिसेल इथे, मस्त आहे. तर इथे किचन डिपार्टमेंट आहे. किचन डिपार्टमेंटचं हेड कोण रे तुमच्या? हा विवेक. ताजमधला शेफ बनवलाय, मागवलाय, बनवलाय. तर इथे शेफ काय आलं, काय कसं काय अरेंजमेंट आहे? ओनियन पासून सुरुवात आहे. ओके. आता ओनियन पील करतोय. त्याच्यानंतर चिकन ऑलरेडी मॅरिनेट केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण चिकनची ग्रेव्ही करणार आहोत आणि जिरा राईसचा प्लॅन आहे. बघूया. जिरा आणले का? नाही, बडीशेप आणली. बडीशेप आणि जिरा. लाकूड तोडा, एवढीच लाकडं तोडली. जिरा आणि बडीशेप दिसायला सिमिलरच आहे. त्याच्यामुळे ओके चालेल, मग चालून जाईल. ओके ओके. शुभम काय आग लागली का? आग लागली. हो काय खूप झालं बारीक. तर इथे अशा प्रकारे आगीत पाणी ओतलेलं आहे आणि कानामध्ये राहिलेल्या शेफने आमच्या करांदे आणलेले आहेत. करांदे नाही ते मग रताळी कणगी रताळी सांगितले मध्ये आग लागलेली अशा प्रकारे. शेफचं स्किल बघू शकता तुम्ही. सप 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 कचकच काढला कप्तर बोटाची रिमतडी.
जास्त पाणी होत असेल किंवा पोहायला जर चांगलं येत असेल तर इथे येऊ शकता तुम्ही. इथे आपल्याला आदिवासी दिसलेले आहेत. तर इथे हा व्ह्यू आहे. इथे आंघोळ करतायत ऋषी, दीपक सर, विजय. आणि तिथे जेवण चाललंय. तो जेवणाचं डिस्कशन चालू आहे. टेक्स्चर दिसत असेल रेड अँड ग्रीन कलरचं. हलकी आलेली आहे. आता इथे मस्त आहे. खोल आहे पण. शेफ काय स्पेशल? भेल, भेल, चिकन मसाला, सुकी भेल, आता ओली भेल. रंगीबेरंगी हा किचनचं शिक्षण पण तुमचं. लहान मसाला. शेफच यांचं रंगीबेरंगी आहे. तर हो शेफ काय आलं? स्माइल वगैरे द्या ना बघा. शेफने आता कोथिंबीर काढा. पाणी हवं. हॉटेलात इट्स बेटर दॅन हॉटेल. इथे बेसिन आहे. बेसिन वगैरे तुझं बोल किती मारते. बोल बिल मारू नको. गरम झालेला स्पायसी जिरा, गोली सोडा. गोटी सोडा. तर आमचे शेफ आहेत ते नुसते सकाळपासून खाटकूट करतायत. आणि ते कधी बाकीच्या गोष्टी करणार. खाटकूट कर. शेफ सोबतची जी माणसं आहेत त्यांच्यामुळे हे सगळं पॉसिबल होत आहे. नाहीतर आम्हाला इथे अरे वेदू फोट्टा आणि नाही फुटत ना. तर आपण राईस ठेवलेला आहे. राईस कसलं आणलं रे? बरोबर बोललो. बासमती राईस आहे. दावत बासमती राईस. आणि कोणता मरे? एकट्याकच रेंज आहे. एक नंबर आहे.
बघले कसा उतरतो. चिकनात वा मसाला कांदा मसाला जस्ट चिकन. वा हळद बिळद बरी लायला पूल या कर कसा रे. मस्त आपण फोडूक बिडूक माझ्या टेस्ट पण झाली. ऋषी दीपक सर मास्टर मी नाहीच करतो तुझा इथे कोण आहे इथे चष्मा का घेतो मी मारू काय रे मार जमते घ्या ना बाहेर द्यावा बाहेर ठेव बाबा बाहेर काम झालं सगळे बसले बघायची ठेवले फोडी घातलं असा काय हल्ला चप्पल लायला बघ कसा भातावर बरं पडेल ते डायरेक्ट हे कुठे मिळणार नाही जुगाड. कुठे जाणार नाही बस बस पुरे जाणार नाही कुठे बोटवर सोंड नाही मातीस ना सोंड नाही त्याची सोंड घेतो का ताबा